जय गुरु. जय गुरु. जय हा. गुरु. जय गुरु. हा. तर आपण काल परवापर्यंत आपण हे पाहिलं होतं. या 18व्या श्लोकापर्यंत पाहिलं होतं की तो जो याचा राजा होता गुजरातचा. तर त्याची कन्या होती, खूप हुशार होती. आणि तिला कसं कोणी कविश्रेष्ठ तिला शिकवण्याकरता हवाय असं त्याला वाटत होतं. प्राचीन कवी या रीती बिल्लणा ते प्रशंसिती. ऐसी पावला प्रख्याती कवी इति बल्लण. श्री अनंतानंदनाथ अखिल ही मंत्रासहित. शारदा पीठ त्या प्रत कृपायुक्त देतसे. ऐसा सर्व गुणाकर होऊन गुरु कृपा पात्र. आरूढ होई पीठावर अद्वैत प्रचार कराया. आलेल्या शिष्या लागून करीतसे अध्यापन. कविवर्य श्री बिल्लण उदार मन जयाचे. त्या काश्मीर मंडळात होते जे विद्वांस पंडित. ते अनुग्रही समस्त दंडी त्यात श्रेष्ठ कवी. भारती देश गुर्जर त्यात श्रेष्ठ अनलपुर. वीरसिंह नामे थोर नृपवर तेथीचा. गुर्जर देशामध्ये अनलपूर नावाचं हे असेल, तिथे वीरसिंह नावाचा राजा होता. अनलपूर म्हणजे कुठलं माहिती आहे का, वंदनाबेन? काय माहिती नाही. नाही ना, असं मी पण ऐकलं नाही कधी नाही, अनलपूर असं नाव. नाही, हा, नाही, नाही. गुजरातमध्ये. तेच. हा. वीरसिंह नामे थोर होता नृपवर तेथीचा. तो पराक्रमी स्वतः ज्यासी भीतसे जनता. उत्कृष्ट सुखाचा भोगता आणि होता शुभगुणी. तैसाची गुणग्राहक विद्वांसा प्रतिकारक. विध्वंसा प्रतिकारक कसं काय, असं कळलं नाही मला. विध्वंसा प्रतिकारक किंवा काहीतरी बदल वाटतो याच्यामध्ये. म्हणजे, मानसन्मानदायक गुणग्राहक विशेष. ज्याच्या नगरी चारी वर्ण होते सद्धर्म परायण. पतिसेवेत स्त्रीजन असे मग्न सर्वदा. श्रेष्ठ जनांची संवृत्ती स्वस्त्री पुरी अतिप्रीती. पती पत्नी ऐशा रीती प्रेमे कंठिती जीवन. अवंती नृपाची कन्यका तेणे पणेलिसे एका. सर्व पत्नीत प्रमुखा असे देवा पट्टराणी. म्हणजे अवंती म्हणजे उज्जैनीच्या राजाची मुलगी जी होती ती त्याची पट्टराणी होती. लावण्याची कल्पवल्ली नृपाची प्रियतमा भली. इतर राणींचीही भली स्वये झाली आवडती. तिच्या पोटी जन्म घेती झाली प्रत्यक्ष ईशशक्ती. शुभलग्नी भूवरती अवतरती झाली. तर तिच्या पोटी ती जे आपण म्हटलं होतं की शिव आणि पार्वती, त्यांना काव्यरसाचा आनंद घेण्यासाठी ते पृथ्वी तलावर अवतार घेते झाले होते. तर तो कवी बिल्लन जे आहे तो शिव त्याच्या रूपात त्याच्या म्हणजे अवतरले. आणि ही पार्वती जी आहे ती या अनलपुराच्या राजाची मुलगी झाली. कन्या जन्माचे वर्तमान दासीकडून ऐकून. अंतर्गृहा लागून पाही भूपती. चंद्रापरी जिचे वदन हरिणी समान नयन. शुभ लक्षण संपन्न अ, कन्यारत्न अपूर्व. त्या अकत्नेच विलोकून भूप झाला मोदमग्न. शशिकले पुढती शशिकला तो म्हणून अभिधान ठेवी तसे. शशिकले परिपुढती दिवसे दिवस वाढेती. चकोरा समभूपा प्रती आनंद देती जाहली. रांगणे आणि हासणे चौशीकडे अवलोकणे. तैसे बोबडे बालेणे क्रमक्रमाने वाढतसे. चकोरासारखी ती त्याला आनंद देत असे. हम्म. चकोर पक्षासारखी. हम्म. 5वे वर्ष लागता स्पष्टोच्चार युक्त होता. रसभरित म्हणे कविता आश्चर्यपिता करीतसे. बाल्यातच प्रगल्भ बुद्धी वाक्पटुत्वाची शुद्धी. पाहुन भूपती सुधी आनंद वृद्धी पावला. चित्ती चित्ती ससे राव तिच्या अध्यापनास्तव. भेटावा कवी पुंगव स्वयमेव अध्यापके. तर तो चिंतन करत होता की तिच्या शिकवण्यासाठी कोणीतरी कविश्रेष्ठ बघितला पाहिजे असं. काश्मीर केथ कवी भिल्ले
काश्मीरकेत कवी बिल्लण आत्मपीठम यद्दंडिने खलु ददौ च रहस्य मंत्रान् ज्ञात्वयुतां भुवि गतां विषयान् भ्रमन् स प्रापाथ गुर्जरपतिं नृपवीरसिंहं श्रुत्वा गतं कविवरं नृपतेः पुरोधा प्रादात्मजाध्ययनकाङ्क्षणमेनमित्तं यत्रास्ति वेदजननी सुरपूजितास्मात् प्राप्तोऽत्र बिल्लणकविर्गुणकोविदं त्वाम् आकर्णबिल्लणकवीन्द्रमुपागतं तं राजा पुरोधसमुवाच तमानयेति ख्यातस्य बिल्लणकवेरिह दर्शनं हि काश्मीरकस्य खलु दुर्लभमेव मन्ये. तर बिल्लण कवी काश्मीरचे एकदा इकडे की ज्यांनी दंडी कवीला सगळं सांप्रदायिक रहस्य दिलं होतं, तर ते फिरत फिरत देशाटन करताना एकदा गुजरातमध्ये आले या वीरसिंहाच्या राजा नगरीला. आणि त्यांचं बघून म्हणजे ते बिल्हण कवीने ऐकलं आणि तो त्यांच्या दर्शनाला गेला. सोथानयत सपदिमान पुरस्सरं तं राजा प्रतः सदसी चार्थ नया पुरोधा दृष्टैव बिल्लण कवीं नृप उत्थितो मुं स्थाप्यासने ससदृशे च ननाम भूयः प्राहाशिषो नृपतयेथ कविः सुपद्यैस्तद्धैर्यशौर्यगुणवत्ववदान्यताढ्या शृङ्गारमुख्यनोभिः सुरसै मनोज्ञा सद्रूपकादिभिरलङ्कृतिभिश्च मान्याः. तर असं बिल्हण कवींना ते राजदरबारात आल्यावर राजाने उत्थापन दिलं, आसन वगैरे दिलं स्वतःच्या सारखंच. आणि त्यांचं कवींनी त्यांचं सगळं धैर्य शौर्य याचं करता राजाच्या गुणासाठी पद्यगान केलं. ते आता सांगतायत. बिल्हण उवाच त्वद्धैर्यै वीक्ष राजन् कनकगिरिरितो दूरतो भूत्तना तथान्धि गम्भीर्यक्षारवारिभ्रमतिरविरथो वीक्ष शौर्यत्तदुः कीर्तिश्रुत्वा कलङ्की वितरणभयतो भूत्सुरो यो नृधर्मा यज्ञेशोऽथाखिलज्ञे भवति हि कुगते दैवनिष्ठो विधिश्च स्त्रीभिः शृङ्गारकेलिः परहरणपटुर्वीरसिंहः कृपाढ्यो नम्रान् कीर्त्यद्भुतोपै युधि सदसि भयात् तेऽखिलाः धर्मशीलाः बीभत्सा शत्रवस्ते युधि मरणगतास्त्वं हि रौद्रे पराधे शान्तः साधु सदास्तु त्वयि हरिहरयोर्नित्यवात्सल्यमेव. दंडीने शिष्याय विषयान् देशान् राजपुरतः कविश्रेष्ठं बिल्लणमागतं श्रुत्वा स्वकन्याध्ययनेच्छ्रुं राजानं प्रति. देवपूजिता वेदमाता यत्र सरस्वती तत्र काश्मीरदेशे अस्ति तस्मात् अत्र अस्मिन् अनलपुरे गुणज्ञं त्वां प्राप्तो इति उक्तवान्. म्हणजे काश्मीर प्रदेशात साक्षात सरस्वतीचा वास आहे, वेदमाता सरस्वतीचा, आणि तिथून आपण आला आहात या अनलपुरांमध्ये असं. काश्मीर कस्य काश्मीर देशस्थस्य अर्थनया प्रार्थनया स्वसदृशे अमूल्य आत्मासन तुल्ये. राजाने ते असं अमूल्य असा स्वतःसारखं आसन दिलं. अथवा बिल्लण कवी राजने तस्य धैर्य शौर्य गुणत्व उदारत्व युक्तान शृंगारादी नवरस विलसाद उत्तम रूपकाय अलंकारैः सत्कथानाशीर्वादाद्राज्ञे सुपथैर्ददौ. त्याला त्यांनी आशीर्वाद दिला. सुरो देवयोनिर्यः कुबेरः सः कतदानेन भीतियुक्ता सन् मनुष्यधर्म अभवत् भवति त्वयि पृथ्वीं गते सति ब्रह्माद्वदैवपरो अभवत्. अत्र वीरसिंहः राज्ञः असंभाव्य गुणवर्णाद् अतिशयोक्तिरलंकारः. अगदी अतिशयोक्ती अलंकार असं असलेलं त्यांनी ते काव्य रचलं. स्रग्धरारुत्तम सकल रसाश्रयत्वेन वर्णयन् आशीर्वादयति स्त्रीभिः इति राज्ञः क्वचिद् रसाश्रयत्वं क्वचिद् अन्यनिष्ठस्य उद्दीपकत्वं क्वचिद् आलम्बनत्वं तत्र स्त्रीभिः सह शृङ्गारकेलिः शृङ्गारक्रीडावान् अत्र आलम्बनं स्त्रियः उद्दीपका राकादिः. राज्ञी स्थायी भावः शृङ्गाररसः अनङ्गः फलं वीररसाश्रयो राजा शत्रुसङ्ग्रामभूमिरसकरणभूतौ आलम्बन उद्दीपनविभावौ शत्रुजयः फलं करुणाश्रयो राजा नम्रजन तत्प्रार्थनादिविभावौ परदुःखहानिफलम् अद्भुतरसाश्रयो राजा
म्हणजे सगळ्या रसांचं इथे 9 रसांचं वर्णन. तो 9 रसांचा गुणग्राहक राजा कसा आहे? अद्भुत, करुणा, हं, नंतर म्हणजे शौर्य, हास्य, असं पराक्रम, कीर्ती आदी विभावो. अलौकिकत्व फलम हास्याश्रयो राजा. अल्पपुरुषास्तद्युद्धं च विभावो कौतुकं फलम भयरसाश्रयाः सर्वपुरुषाः. राजा तत्पराक्रमश्च विभावो धर्मशीला इति रसफलम बिभत्स आश्रया शत्रवाः. राजा युद्धपट्टित्वादी विभावो मरणं गता इति फलम रौद्राश्रयो राजा. त्याला शत्रूला तो मरणात पोचवतो असा रुद्र रस धारण करणारा राजा. अपराधी तदाचरणं च विद्भावो दंडादी फलम शांत्याश्रयो राजा. साधवस्तत्सेवाचे विभावो. साधू लोकांची सेवा करताना अगदी शांतरस पूर्ण असा तो. आत्मसुखम फलम त्वयि त्वन्निमित्तम वात्सल्याश्रयो हरिहरौ. हं, वात्सल्य रसाचा आश्रय देणारा राजा. तन्निष्ठाचे विभावो कृतार्थता फलम वात्सल्यम करुणारसेम अविर्भाव्यम भक्तिरसम शांतिरसेंतर्भाव्ये एवं नवरस चतुरे त्वयि विषय हरिहरयोर वात्सल्यम गवी. कवी पाहिजे मला वाटतं इथं. हं. वात्सल्यम कवी वत्स कविवत्स विषय इव भवत इति भावः. इकडे काश्मीर वेशात भिल्लण कविपीठस्थ शिष्यदंडी अधिकारयुक्त जाणू न म्हणात तेधवा. त्या दंडी कविप्रत मंत्ररहस्या समवेत पीठ करी समर्पित समर्पित हा समर्पित प्रचारार्थ निघत असे. आपुली जी ईशशक्ती अवतरली भूवरती हे जाणून निजचित्ती करी निश्चिती संचार. आणि त्याला तो शिवरूपच होता, शिवाचाच अवतार होता, त्यामुळे त्याला माहिती होतं की पार्वती कुठे जन्माला आली आहे. तिच्याकरता तिला भेटण्यासाठी तो देशोदेशी फिरत फिरत आला सहज गुर्जरात. भेटला वीरसिंहाप्रत नरनाथ जो गुणज्ञ. कविवर्य श्री बिल्लण आल्याचे करुण श्रवण. भूपतीचा मंत्रीगण उत्सुक पूर्ण जाहला. स्वकन्येसी इच्छिराव अध्यापन करायास्तव. असावा कवी पुंगव तोच तो स्वयमेव आलासे. म्हणून रायास सांगती काश्मीरात सरस्वती. पीठस्थ कवीची ख्याती आला संप्रती तेथून. आणि राजाचे जे मंत्रीगण आहेत ते अगदी उत्सुक झाले. आणि म्हणजे त्यांनी राजाला सांगितलं की तुम्ही आपल्या कन्येला कोणी कविश्रेष्ठ शिकवण्यासाठी बघत होता, तर तोच इथं सध्या आलेला आहे. काश्मीर जी की सरस्वतीचाच देश आहे, त्या पीठाहून हा आलेला आहे. कवींद्र बिल्लण येथ आला हे ऐकून वृत्त. पुरोहिता म्हणे नरनाथ आणा त्या प्रत सत्वरी. काश्मीरचा कवी विख्यात श्री बिल्लणानंदनाथ. त्याचे दर्शन अत्यंत वाटे मज प्रत दुर्लभ. भूपतीच्या आज्ञेनुसार बहुमान पुरस्सर. सादर राजसभेत आणि सत्वर पुरोहित. त्या बिल्लणास पाहून राजा देई उत्थापन. बसविया पुल्या समान उच्चासन देऊनी. कवींद्र बिल्लणानंद भूपतीस सप्रमोद. रचुनिया काव्यछंद आशीर्वाद देतसे. त्याचे धैर्य आणि शूरता तैसी त्याची गुणज्ञता. त्याच परी उदारता महत्तता वर्णून. असं सगळं त्याचं गुणज्ञ, उदार, धैर्य, शौर्य असं सगळं बघून त्यांनी काव्यामध्ये त्याला आशीर्वाद दिला. आशीर्वाद छंदयुक्त शृंगारादी रसभरित. रुकालंकार मिश्रित सुमंडित साहित्य गुणे. रुका म्हणजे मला श्रगधरा वृत्त असावं त्याचं नाव, नाही, अलंकाराचं नाव आहे रुक. म्हणजे काय बघूया. बिल्लण म्हणे नरनाथ पाहून तुझ्या त्या धैर्याप्रत. मेरू सुवर्ण पर्वत दूर अत्यंत गेलासे. त्याला म्हणतात की तुला तुझ्या धैर्य बघून सुवर्णाचा जो मेरू पर्वत आहे तो सुद्धा घाबरून दूर गेलाय. तुझी पाहून गंभीरता समुद्रास आली क्षारता. शौर्य पाहून सविता भ्रमण सर्वथा लागले. तुझा गंभीर खोलपणा बघून समुद्र खारट झाला मत्सराने असं. शौर्य पाहून सविता भ्रमण सर्वथा लागले. तुझं शौर्य आणि चपलता बघून सविता नाही नाही, म्हणजे सूर्य जो आहे
तर त्यात तो सतत भ्रमण करत असतो. पसरली या भूवरती राजा तुझी धवल कीर्ती, ती पाहून निशापती कलंकी निश्चिती झाला. तुझी कीर्ती, धवल अशी शुभ्र कीर्ती बघून चंद्र सुद्धा कलंकित झाला, म्हणजे त्याच्यावर डाग पडला. हं. औदार्य तुझे पाहून कुबेर देव असून, मनुष्या धर्मा समान केला होऊन भयाने. तुझं औदार्य बघून तो कुबेर जो आहे तो देव असून सुद्धा मनुष्य होऊन गेला भीतीने. पृथ्वीवरी तू सर्वज्ञ, पावताच राया जनन, ब्रह्मा गेलासे होऊन स्वयंपूर्ण दैववादी. म्हणजे तू असा सर्वज्ञ असलेला असा बघून, हं, जन्म झालेला तुझा बघून ब्रह्मा जो आहे ब्रह्मदेव, तो सुद्धा दैववादी झाला. हं. वास्तविक तो त्यांनीच सगळ्या सृष्टीचं सृजन केलंय, म्हणजे तसं म्हटलं तर तो करताय, पण तो सुद्धा दैववादी झाला. क्रीडा करिता स्त्रियात शृंगार तू मूर्तिमत, पटुत्व शत्रुहरणात तू तो साक्षात वीररस. म्हणजे स्त्रियांशी क्रीडा करताना तू मूर्तिमंत शृंगार रस आहे. हा, शत्रूंशी युद्ध करण्यात, युद्धभूमीवर तू साक्षात वीर रस आहेस. नम्र होऊन चित्ती ते जे तुझं शरण येती, कृपा करीसी त्यावरती करुणामूर्ती तूच गा. जे तुला शरण येतात त्यांच्यावर तू साक्षात करुणारस होऊन त्यांच्यावर तू कृपा करतोस. तुझा मानुनिया धाक प्रजेतील सर्व लोक, धर्माने वागती निशंक तो भयानक रस होय. तुझ्या धाक म्हणजे तुझा प्रजेवर खूप धाक आहे, त्यामुळे सगळे लोक धर्माने वागतात, तर तो असं म्हणजे भयरस पण तुझ्यामध्ये तूच आहेस. झुंझुन रणांगणात होऊन या अस्ताव्यस्त, शत्रू तुझे झाले मृत तो साक्षात बिभत्स. हे सगळं रणांगणात तू बिभत्स रूप रस धारण करून शत्रूला ठार करतोस. अपराधी जे जे जन त्यासी तू दंड करून, दिले धाकात ठेवून तू भीषण रौद्ररस. त्या अपराधी लोकांना तू दंड करताना तू मूर्तिमंत रौद्र रस आहेस. ज्ञानी सच्शील धर्मवंत असती जे साधू संत, भजसी तू तयाप्रत तो शांत रस साक्षात. आणि तू जसं म्हणजे असा तू अगदी जेव्हा साधू संतांना तू भेटतोस किंवा त्यांचं भजन करतोस, तेव्हा अगदी तू म्हणजे कोणी ज्ञानी शीलवंत धर्मस्थ असतील त्यांना तू भजन करताना किंवा त्यांचं पूजन करताना अगदी तू शांत असतोस. असं नवरसात्मक तू मूर्तिमंत तूच आहेस, असं त्यांनी वर्णन केलंय. जसं ज्ञानेश्वरीत जसं ज्ञानदेवांनी नवरसांचं वर्णन केलेलं आहे तसं, आणि मग शेवटचा जो शांतरस त्याला सगळ्या रसांचा राजा म्हटलेला आहे, तसंच इथं पण त्यांनी थोडक्यामध्ये हे वर्णन केलेलं आहे. अशा प्रकारे करून सर्व रसात्मक वर्णन, शेवटी आशीर्वचन कवीश बिल्लण देतसे. हरिहराची प्रसन्नता तैसी त्यांची वत्सलता, तुझ्या ठाई नरनाथा असो सर्वथा सर्वदा. हरी आणि हर म्हणजे शिव आणि विष्णू या दोघांचेही वात्सल्य तुझ्यापाशी असो, असं त्याला तो आशीर्वाद देतो. काश्मीरतोऽहमपि वर्षयुगेन राजन्, पश्यन् गुणज्ञमपि नैज गुणप्रसिद्धै, अत्रागतः क्वच गुणज्ञमवेक्ष न त्वां, श्रीवीरसिंहगुणवन् मुखगीतकीर्ते. असं त्यांनी त्याला त्याची कीर्ती केली. मग आता देशिकेंद्र म्हणतात, श्री देशिकेंद्र उवाच, इत्थं हि बिल्लण निबंधित पद्यशब्दैस्, तुष्टः पुरोदसमताः सवीरसिंह, स्नानाशुकासन विलेपन भोजनाद्यै, सद्योजनां कुरु कवेर्हि यथा सुतोष. असं बिल्लणाने पद्या निबंधित करून त्याला सगळ्यांना संतुष्ट केलं, आणि मग राजाने त्याला स्नान, वस्त्र, आसन, चंदनाचं विलेपन, भोजन सगळी योजना करून त्याला संतुष्ट केलं. आनीय दूत करतस्तनयां तयाथ, राजानतीं कविवराय चकारयित्वा, प्राहेति शिक्षय कवे त्वमिमां सुशास्त्रैर्यात्पाप्य हो सकल बुद्धिमतां वरिष्ठा. मग त्याच्या तनयेला म्हणजे मुलीला त्यांनी दूतांकडून आणवलं, त्याला नमस्कार करवला आणि प्रार्थना केली की माझ्या या कन्येला तू शिक्षण दे. कन्यामथाय तनये खिल खेलनं त्वं, त्यक्तैव चाद्य दिनत स्वयव समाभि, शास्त्राण्यतो नुदिनतो मुहुरभ्यसन्ति, तिष्ठस्र बिल्लण कवेस्तु समीप एव. तस्थासौ
नृप नृपगृहे विद्यणोऽथ तां शिक्षयन् शशिकलां क्रमशः सुशास्त्रै भोगैर्नृपेण निखिलैः समयोचितैश्च सन्मानपूर्वमतितोषितचित्तवृत्तिः साहर्निशं नृपसुताखिलबाललीलास्तच्चैव बाल्यवयसाप्यचिरेण सर्वाः आदाय बिल्लणकः किल शास्त्रविद्याश्चित्ते पितुर्नृपवरस्य सुदं ततान. सुदम की मुदम पाहिजे, होते मुदम ततान. इत्थं कृता कविवरेण सुशिक्षितेन कन्यां निरीक्ष्य च नृपोऽखिलविद्वरिष्ठां प्राणाधिकामपि तयोरुभयोश्चकार प्रीतिं तदा द्वयितृविल्लणयोः सुतुष्टः. वर्षयुगेन वर्षद्वयेन स्वगुणप्रसिद्धचैः गुणवता मुखैर्वर्णितकीर्तैः वसंततिलकावृत्तम. हे सगळं वसंत तिलकेमध्ये तिलकावृत्तात म्हटलेलं आहे. दूतकरतः दूतहस्तेन अतः बिल्लण कवेः सकाशात अनुदिनतः प्रतिदिनेषु इत्थं कथामेवं शिक्षितां सुंदरं शिक्षितं शिक्षा यस्य तेन. मी 2 वर्षापासून निघून काश्मीरातून प्रसिद्धी पावाया स्वगुण पर्यटन करीतसे वीर्यासह तू गुणज्ञ गुणीजन मुखे ऐकून बेताया तुझ लागून माझे आगमन झाले. तसं राजाला तो बिल्हण कवी सांगतो की मी 2 वर्ष झाले देशाटन करतोय आणि तुझी कीर्ती ऐकून मी इथं आलोय. देशिकेंद्र सांगती श्री देशिकेंद्र सांगती ऐसी ऐकून पद्यपंक्ती वीरसिंह निज चित्ती संतुष्ट अतिजाहला सांगे पुरोहिता लागून त्यात घालून या स्नान नैसाया द्यावे वसन तैसे आसन बसाव्या सुगंधा धावे लेपना तैसे सुग्रास भोजना जेणे संतोष त्यांच्या मना ती योजना करावी दूत हस्ते स्वकन्येसी आणून त्या समयासी करवी तिज वंदनासी फणीवरासी आदरे. त्याला मुलीला बोलून त्यांनी तिच्याकडून नमस्कार करवला. हम्म. म्हणे जोडून करात कविवर्या मतकन्येस सच्छास्त्राच्या ज्ञानास करवून अभ्यास शिकवावे ही वय लहान अति परिफार बुद्धिमती तैसी तिची ग्रहण शक्ती असे अति सत्तीव्रतर. केस म्हणे भूपती बाळे आता या पोढती सोडी सर्व खेळाप्रती धरी चित्ती तद्वच तुझ्या वयाच्या मुली सवे शास्त्र आता अभ्यासावे प्रतिदिनी त्वाम सुस्वभावे सन्निध राहावे गुरुच्या श्री बिल्लण सत्कवीश मान देऊन आग्रहास राजगृही करीत वास रात्रंदिवस आनंदे करून उल्लसित मन त्या राजकन्ये लागून प्रतिदिनी क्रमे करीन शास्त्रज्ञान देतसे. तर त्यांनी तो त्याचा राजाज्ञाला मान देऊन तो तिथंच राजगृहात राहिला आणि त्या राजकन्येला सगळं शास्त्र तो शिकवत असे. भूपतीने सम्मानित भोगभोगी समयोचित ते आयोगे त्याचे चित्त संतोषित सर्वदा शशिकला ही अहर्निशी अहर्निशी पाहिजे सोडून सर्व क्रियेशी कवींद्र बिल्हणापाशी शास्त्राभ्यासी निमग्न वय जरी तो लहान ती लहान परिबुद्धीने अतितीक्ष्ण शास्त्रविद्या संपादून घेई करून शीघ्रती पित्याची आज्ञा मानून होतसे ज्ञान संपन्न पित्याचे अंतःकरण तेणे प्रसन्न झाले कवींद्र बिल्लणकृत उत्कृष्ट शिक्षण द्रुत वरिष्ठ सर्व पंडितात कन्या निश्चित जाहली ऐसे पाहून भूपती प्राणाहून प्रिय अति त्या उभयतांची प्रीती तेणे चित्ती संतोषला. तर राजाला अत्यंत आनंद झाला तिचं सगळं शिक्षण वगैरे बघून. एकादशाधिकवया कुसुमायुधस्य संस्थान योग्योपुषा शुशुभे मृगाक्षी किंचित प्रकाशितकुचा मणुलब्धलजां लज्जां चाशिक्षयत् कविरिमामथ कामशास्त्रं सा कामशास्त्रनिपुणा वचसः सुदयत्र दृष्ट्या विभाति चतुराखिलखञ्जरीति गत्या तथैव वरता हसितेन रम्या चेतो ह्राशशिकलेति कवेर्वभूबभूवो ज्ञात्वाथ कामहृदयं स्वगुरुं धियैव प्राहेति तं शशिकला बहुचार्थयन्ति स्वामिन् कुरुष्व तव चेतसि रोचते यत् प्रीतेन
ते प्रीत प्रीत्यत् प्रीतनं ते हि मम जन्मनि साध्यमन्यत् तामप्यदङ्ग शरविद्धहृदं विदित्वा वाक्येन विल्लणकविस्मितपूर्वकेन कालोचितं हृदि विचित्य च कर्मपाणि गान्धर्वकेन विधिना जगृहे स तस्याः सुज्ञोऽपि बिल्लणकविर्वशतां स्मरस्य प्राप्तस्तथा शशिकलाखिलशास्त्रवेत्री यूनोस्तयोरिति बभूत्र त तदा सुशिष्या गो सुशिष्या गुरोरपि ह्य घटितं हि अघटितं घटितं तदानीं तर म्हणजे जे अघटित होतं ते घटित झालं. म्हणजे त्या दोघांवर एकमेकांचं म्हणजे कामशास्त्र जेव्हा त्यांनी शिकवायला घेतलं तेव्हा त्यांचं दोघांवर प्रेम प्रीती जडली आणि तिने त्यांच्याबरोबर गांधर्व विवाह केला असं सांगतायत. तस्मिन् हि राजसदने बहुपुष्पमाले सच्चंदनैनमद केसरलिप्त कुब्बे शृंगार साधनयुतेऽथरहो विलास श्वासी नृपेंद्र सुतया कविबिल्लणस्य मंचे युदञ्चितवितानु उदाव्यशय्यं तां लाज्यतां शशिकलां करतः प्रगृह्य आलिङ्ग्य गाढमधरे सरदं प्रचुम्बो नोमाञ्चितां कविवरो बुभुजेति गूढम् कामस्य निवासयोग्येन शरीरेण शुशुभे वचसा वसुदेव अमृतरूपिणीव खञ्जरीति पक्षिविशेषः गमनेन हंसी इव विभाति कवेर्विहणस्य चेत चेतो हरा बभूव. म्हणजे ती जशी मोठी झाली तशी ती कामस्य निवासयोग्यनं म्हणजे कामाला आकर्षित करणारी अशी ती झाली आणि जणू पृथ्वी तलावरचं जणू अमृत अशीच ती झाली. चाला म्हणजे हंसासारखी तिची चाल आणि कवेर विहण बिल्लणाचा चेतो बबू म्हणजे कवीचं ती चित्तहरण करायला लागली. त्वत्प्रीती व्यतिरिक्तं मया कर्तव्यं न अस्ति इति अर्थः. काले द्वादशादिवर्षे योग्यं स्त्रीभोगादिकं निश्चित्य गान्धर्वादी समयान्वितः इति याज्ञवल्क्यस्मृतौ परस्परसंतोषनिमित्तौ यो विधिस्तेन पाणी जगृहे. म्हणजे त्याने 12 वर्षाची झाल्यावरती हा याज्ञवल्क स्मृतीत असं म्हटलेलं आहे की स्त्री 12 वर्षाची झाली की योग्य असते म्हणून त्यांनी परस्पर संतोष म्हणजे परस्परांच्या संमतीने त्यांनी तिचा हात धारण केला, ग्रहण केला. युनो स्ववरुणयो सतो बद्धा पुष्पमाला यस्मिन्नुत्तम चंदन कस्तुरी केसरलिप्तानि केसरलिप्तानि कुडयानि यस्मिन् कामोद्दीपन पदार्थयुक्ते राजगृहे एकांत तपोविलास आसीव उदूर्ध्वं शोभितविताने उत्कृष्टा च असो आढया पाहिजे युक्ता शंपा यस्मिन् तस्मिन् मंचे शशिकलां इस्तेन प्रगृह्य सरदं सदंतं यथा स्यात् तथा. 11 वर्षे उलटली शोभे तिची तनुभली मदन निवासा त्या काली योग्य झाली हरिणाक्षी किंचित स्तन उभारती दिसे तेणे लज्जावती कवी शिकवी तिचं प्रति प्रति ती प्रीती कामशास्त्र झाले कामशास्त्र निपुण बोले सुधे समवचन खंजीराक्षी ये दिसून चतुर पूर्ण शशिकला हंसी परी तिची गती हास्य ते रमणीय अति कवींद्राच्या चित्ताती हरण करीती जाहली चतुरेने निज अध्यापक जाणिले की कामोत्सुक शशिकला ती निशंक प्रार्थी सम्यक बहुपरी स्वामीन जे तुमच्या मनी रुचेल ते करा जणी तुमच्या प्रीती वाचुनी साध्य जीवनी अन्यना ऐकून तिचं हे शब्द जाणे कवी तो प्रबुद्ध शशिकला निर्बद्ध झाली विद्ध कामश्रे मुखी तिच्या मंदस्मित पाहुनी कवी स्वमनात विचार करून निश्चित कर्म प्रवृत्त झाला गांधर्व विधी स्मरून तिच्या सम्मुख जाऊन करी ते पाणी ग्रहण उचित जाऊन कालाले तो गुरुशिष्य संबंध हे तो दिसे असंबद्ध परी नव्हे तो प्रमाद श्रोते सुबुद्ध मनी जरा. 8वा पूर्वकथा ती कालिदासाची निश्चिती राजकन्येची विनंती ऐकून गती काय झाली. कालिदास तिचा पती परी अज्ञ होता अति तिनेच करविले त्या प्रती सुज्ञ जगती प्रयत्ने तेणे पत्नी न मानिता तिचं मानी स्वयमाता शाप देऊन त्या स्वतः तनु त्या गती जाहली कुणी म्हणेल की नव्हते त्यांचे पती पत्नीचे नाते जन्माच्या आधीच्या वृत्ता ते पुन्हा श्रोते तो 8वा. तर असं इथं म्हणतायत की म्हणजे हे सगळं असंबद्ध म्हणजे विचित्र आहे जगरीतीनुसार
की गुरुनी असं का केलं, प्रमाद का केला. तर ते म्हणतात की नाही, असं नाही, की जसं पूर्वी कालिदासाची काय गत झाली, त्यांनी त्या राजकन्याची विनंती ऐकली नाही आणि मग तिने त्याला शाप दिला आणि ती स्वतः तिने शरीर त्याग केला. जर असं काही झालं असतं तर मग इथं कोणीतरी म्हणेल की ठीक आहे, त्यांचं कालिदास आणि त्याची पत्नी, त्यांचं पती पत्नीचं नातं होतं, मग इथं तर तसं काही नव्हतं. तर मग पुन्हा श्रोते आठवा, म्हणजे यांच्या जन्माआधीचं जे वृत्त आहे की दोघंही शिव आणि पार्वती त्यांचाच अवतार होते, ते ते आठवा असं इथं सांगतायत. केवल शृंगार भोगार्थ करून या मनोरथ अवतरले साक्षात भूतलात शिवशक्ती. तर हे दोघं शिव आणि शक्ती शृंगार भोग करण्यासाठीच इथं पृथ्वी तलावर अवतरले आहेत असं. कवी बिल्लण सुज्ञ भला स्वये मदन वश झाला शास्त्रज्ञाती शशिकला अनुकूला तयासी म्हणे स्वामीन तुमच्या मनी रुचेल तेच कराजणी तुमच्या प्रीती वाचुनी साध्य जीवनी दुजेना ऐकताच तिचे वाक्य कामबाणे तिचे हृदय विद्ध विद्ध झाले सनिश्चय जाणता होय कविराज समयोचित जाणून गांधर्व विधीने जाणू करी तिचे पाणी ग्रहण कवी बिल्लण देधवा सोये बिल्लण सुज्ञ अति कामवश झाला चित्ती तैसी सर्व शास्त्रज्ञाती अ, स्वये होती शशिकला तो गुरु ती शिष्यणी दोघांची प्रीती जुळुनी शृंगार रखे करुनी आले घडुनी अघट इथं. तर तो सुद्धा अत्यंत सुज्ञ, ती सुद्धा अगदी सगळं शास्त्र जाणणारी, आणि गुरु शिष्य हा म्हणजे हे नातं, पण तरी दोघांची प्रीती झाली आणि सगळं शृंगाराने अघटित झालं. पुष्पमाला नाना परी चंदन केसर कस्तुरी शृंगार साधने सारी राजमंदिरी सिद्धती त्याच दिनी एकांतात शृंगार विलास युक्त शय्यागृही उभयतात झाली निश्चित कामक्रीडा उंचवितान सुशोभित मृदुशय्या से अत्यंत त्या मंचकी झाले स्थित मनसोक्त उभयता शशिकला लज्जावती बाहुप्रपाशी तिजप्रती आलिंगुन निज दंती अधरपंक्ती चुंबितसे करुणी नाना विलास भोगिती शृंगार रस निसंकोच मानस कवीश आणि शशिकला तांबूल चंदन विलेपन पुष्पपूर्वम तं पूजयन्तनुदिदं गुरुमम्बुजाक्षी भक्त्या ददौ निजतनुं गुरुदक्षिणार्थं विद्या प्रदोपकृतये समवेक्षणान्यात तिने म्हणजे जणू निजतनू म्हणजे स्वतःचा देह जणू गुरुदक्षिणा म्हणूनच गुरुला अर्पण केला असं त्यांनी म्हटलंय. इत्थम गतम हि गणरात्र मथैतयोस्तु मंदस्मितेन च मिथ सकटाक्ष दृष्ट्या ज्ञात्वा रः शशिकलां कविना रमन्ति प्राहुर्नृपाय च रः परिचारिकांस्तत् दूतीमुखेन नृपतिस्तु निशम्य सर्वे प्राहेतिता खलु न संभव एवमेन्तः कृत्यस्य चास्य परिभाति कविस्वपुत्र्योर् यद्यापनाध्ययननिष्ठधियो सदैव युष्माभिरेत तत एव परीक्ष सम्यक् वाच्यं हि मह्यमखिलम् च यथा तथैव चेत्ताव सुप्रियतमावपि कीर्तिनाशौ हन्म्येव गात्रमिव नैजतनुप्रतापम् अन्तःपुरं ययुरथेति नृपोक्तिमेता श्रुत्वा पुनर्ददृशुरेव तयोश्चरित्रं राज्ञः पुरः पुनरपीति जगुर्न मिथ्या अस्माभिः समीक्षितमिदं पुनरेव साक्षात् श्रुत्वा नृपोऽपि सकलं च धियातिधीरो गत्वा स्वयं निशयतोऽसि तयोर्निवासः तिष्ठन् बहिस्तमसि गूढतयैक एव शुश्राव बिल्लण कविस्वसुतावचांसि तावत् कविश्शशिकलामिति चाह शुभ्रुस्तच्चाखिलान् पितृसुहृन्निजबन्धुमुख्यान् प्राप्तोऽहमेक इह दैववशात् सुदूरम् न त्वां विनास्ति च परः सुहृदेव कश्चित्. एक मिनिट. तर निवास तत्र गत्वा विद्याप्रदस्य प्रत्युपकाराय दातुं योग्यम् अन्य दृष्ट्वा गुरुदक्षिणार्थं भक्त्यां स्वदहं देदा गणरात्रं बद्धयो निशाः अतिक्रान्ताः तद् उत्तयोश्चेष्टितम् उभयोः एतत् कत्पस्य हेतो कामपरावित्यस्य सम्भवो मम मनसि न प्रतिभाति कीर्तिनाशकौ अपकीर्तिकरो स्वशरीरदुःखदं हस्तपादादि गात्रमपि अतिदुःखे सति लोके यथा जीवते तथैतो घातयामी इति अर्थ. त्या कवीला कळतं की अरे, म्हणजे माझा कीर्तिनाश होईल, अपकीर्ती होईल, हा, माझा राजा मला हातपाय सुद्धा तोडेल, हा, दुःख होईल, लोकांमध्ये दुष्कृती होईल,
सगळा माझा घात होईल असं. एताः परिचारिकाः इदं तयोर्विलासादि चेष्टितं यत्र यावद् राजा शुश्राव तावत् कवी शशिकलां प्राह स्व सुभू इत्यादी कविभाषणे शशिकलाविषयत्वेन दृष्टिविषयत्वेन चार्थद्वयोपन्यासद्वा न्यासाद् वक्ष्यमाण राजभाषणसमये कविकृतशशिकलाविषयार्थात् पत्या च अलङ्कारबाहुल्यं भवन्ति तदुक्तम् उपमेयं समीकर्तुम् उपमाने नियोज्यते तुल्य तुल्य एककालक्रिया यत्र सा तुल्ययोगिता इति दृष्ट्यु उपमानेन उपमेय स्त्री समीकरणात् तुल्ययोगिता अलङ्कारः उक्त सिद्ध्यर्थम् अन्यार्थन्यासो व्यतिपुरस्सरः कथ्यते अर्थावरन्यासः इति अत्र स्त्रियः उप अतिप्रियत्व सिद्ध्यर्थम् अन्यार्थस्य दृष्टेः स्त्रियत्वं स्त्रियत्वं पहिले वर्णनाद अर्थातरालङ्कारः न एता वद् एव इति अपन्नवपूर्वकम् उच्यते यत्र सादृश्याद् अपन्नति इयं मता मेय स्त्रीवाच्यता निषेधेन उपमान दृष्टिप्रकार क उपमेय प्रकाशनाद अपनृत्य अलङ्कार इत्यादयः हे सुभु शशिकलापक्षे सुष्ठु भ्रुवौ यस्याः दृक्पक्षे सुष्ठुः यस्यास्त श्राश्च सम्बुद्धि पितरादीन् सर्वान् त्यक्त्वा अहमेष एवात्र सुदूरदैवयोगात् प्राप्तः अस्मि त्वां शशिकलां दृष्टिं च विना अन्यः सुहृत्प्रियङ्करो हितकर्ता च कविः देव नास्ति. कमलनेत्रा शशिकला चंदनलेपून तनुला घालून या पुष्पमाला पूजी गुरुला प्रतिदिनी विद्यादाने उपकृत होऊने गुरुदक्षिणार्थ भक्तीने करी अर्पित देहाप्रत एकांती लोटल्या निशा बहुत उंभयतांचे मंदस्मित दृष्टीत ती कटाक्षयुक्त आकर्षित परस्पर तेणे त्या परिचारिका होऊन म्हणी शाशंका दोघांच्या क्रीडा कौतिका हेरी ती देखा चातुर्ये दासीमुखे हे भूती म्हणे ऐकून म्हणे त्याप्रती संभवनीय हो स्थिती माझ्या चित्ती वाटनेना उभयतांची केवळ मती शिकण्या शिकवण्यापुरती गुरु शिष्या अनुवर्ती माझ्या चित्ती गमे असे तरी याची वस्तुस्थिती शोधून तुम्हीच निश्चिती यथार्थतेच संप्रती मजप्रती निवेदावे तुम्ही म्हणता ती जरी वस्तुस्थिती असेल खरी उभयता प्रिय प्राणापरी असले जरी वस्तुता तरी त्या उभयतांसी जीवे मारीन निश्चयसी नाशिती माझ्या कीर्तीसी त्यांची कायसी कथा ती अवयव सडता रोगे तेजैसे कापावे लागे तैसीच त्यांची निजागे वर्धन वेगे मी स्वये. तर राजाला त्या परिचारिकांनी सांगितलं की असं आम्हाला शंका येते. तर मग राजा म्हणे असं वाटत तर नाहीये पण त्यांनी म्हणजे हेरांना नेमलं आणि सांगितलं की तुम्ही बघा काय आहे ते आणि जर खरोखरच त्यांचं असं चाललं असेल काही तर मी त्या दोघांनाही जीवे मारीन. कारण जसं एखादा अवयव जर सडला रोगाने तर तो जसा कापावा लागतो तर तसं मी त्यांचा अगदी मनावर हृदयावर दगड ठेवून मी त्यांचा नाश करीनच. भूप सांगता सांगून या परी जाता झाला अंतपुरी ऐकून त्यांच्याची वैखरी दासी अंतरी उत्सुक दोघांचे पाह दोघांचे दोघांचे पाहे बोलणे दो हा दोघांचे पाहणे बोलणे हंस हसणे आणि खिदळणे पाहतो बारकाईने दिवसाप्रमाणे रात्री पुन्हा त्या नृपा एकांती जाऊन दासी भेटती आम्ही पाहिली वस्तुस्थिती सांगती ती खरी खरी ऐकून ते सकल वृत्त बुद्धीने धीर अत्यंत त्यांच्या शय्यागृहाप्रत पाहून एकांत जात असे गुप्तपणे उभा राहून दारात येऊन कान त्या उभयतांचे भाषण करी श्रवण तेदवा तो कविश तिथक्यात बोले त्या शशिकलेस हे सुभ्रू ऐक सांप्रत माझे हृदगत खरेजे पिता मम बांधव मित्र हा टाकून परिवार आलो मी इतुक्या दूर येथवर दैवशे तुझ विना मज प्रत अन्य कोणीही सांप्रत नसे प्रियतम निश्चित या लोकात जीव लगे चेद प्रिय मदसी मां त्वमपीश देव संस्फुरयन्तनुदिनं कमलात्तरूपा खेदं प्रयाति च ततो विशदं मनो मे नातः कुरुष्व विमले मयिरुष्टतां वै चेन्मे त्वया क्षणमपि भवेद्वियोगः स्वाङ्गस्थया सदया प्रिया तवाहम् आज्ञानुगः किमपि नाकगतं च पश्ये लब्ध्वा तवैव विरहान्धि महान्धकारम्
कार्यात् वै मयि ततः करुणैव नित्यं नैव स्मृतिः खलु ययात्मजनस्य मे स्यात् स्यात् ते गृणेष्यदपि चेन्मयि वै तदा मे चेतः स्मरत्यतिभयान् निजतात बन्धून् किं च कमला इव लक्ष्मीरिव स्वीकृतरूपा अन्यत्र कमलम् इव स्वीकृतरूपा कमलसदृशी त्वमपि किञ्चित् एवाव अवयवादिकम् अन्यत्र अधोभागं वा प्रतिदिनं स्फुरयन्ति विक्षिपन्ति पक्षे चालयन्ति सति मां प्रति अप्रियं वदसि अन्यत्र अप्रियं वामनेत्र अधोभागस्फुरणस्य दुष्टफलत्वेन अनिष्टं वदसि सूचयसि यदि तर्हि ततो